पुण्यात गुन्हेगारीला आर्थिक बळ पुरवणाऱ्यांवर आता थेट बुलडोझर कारवाई सुरू झाली आहे। भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी मनोज उर्फ मन्या पाडळे याच्या टोळीला आर्थिक मदत होत असल्याचा आरोप असलेल्या बेकायदेशीर मातोश्री हॉटेलवर प्रशासनाने बुलडोझर चालवत संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त केलं। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। बुलडोझर कारवाई आणि काही मिनिटातच मातीमोल झालेलं संपूर्ण हॉटेल। पुण्यातील सिंहगड कॅम्पस परिसरात प्रशासनाने राबवलेल्या या कारवाईने गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे। भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी मनोज उर्फ मन्या भाऊसाहेब पाडळे आणि त्याच्या टोळीला आर्थिक बळ पुरवल्याचा आरोप असलेल्या बेकायदेशीर मातोश्री हॉटेलवर ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी बुलडोझरच्या साहाय्याने संपूर्ण बांधकाम पाडून टाकलं। पोलिसांच्या माहितीनुसार हे हॉटेल केवळ व्यावसायिक ठिकाण नव्हतं, तर परिसरातील गुन्हेगारी हालचालींचं केंद्र बनलं होतं। वारंवार मारामाऱ्या, दहशत, बेकायदेशीर व्यवहार आणि टोळीच्या हालचालींबाबत अनेक तक्रारी समोर येत होत्या। त्यामुळे गुन्हेगारीचं आर्थिक नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली। मनोज पाडळे याच्या विरोधात भारती विद्यापीठ, नांदेड सिटी, हवेली आणि सिंहगड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत। मोक्काच्या गुन्ह्यात तो अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संघटित गुन्हेगारी विरोधात कठोर कारवाईची मालिका सुरू केली आहे। फरार आरोपी आणि त्यांना आर्थिक मदत करणाऱ्यांवरही थेट कारवाई होत असल्याने परिसरातील नागरिकांनी या मोहिमेचं स्वागत केलंय। गुन्हेगारीला आश्रय आणि आर्थिक बळ देणाऱ्यांवर आता केवळ गुन्हे दाखल करून थांबणार नाही, तर त्यांच्या बेकायदेशीर आर्थिक साम्राज्यावरही बुलडोझर चालवला जाईल, असा संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला।